उन्हात जरांगे तापले हाके, ओबीसींना काय धोके? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा कमालीचं तापलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमक आणि धारदार पवित्रा घेतलाय। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आणि सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 मे 2026 पासून पुन्हा एकदा तीव्र उपोषणाचा हत्यार उपसलाय। जरांगे पाटील यांच्या या भूमिकेवर आणि आंदोलनाच्या पद्धतीवर ओबीसींचे खंदे पुरस्कर्ते लक्ष्मण हाके यांनी अत्यंत बोचरे आणि कठोर शब्दात टीका केली आहे। हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला केवळ राजकीय दबावाचे आणि कायदेबाह्य मागण्यांचे नाटक असल्याचं म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील शांतता आणि सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचा थेट आरोपही त्यांनी केला आहे। लक्ष्मण हाके यांची ही टीका केवळ एका आंदोलकाविरुद्ध नसून ती मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसींच्या हक्कांवर होणाऱ्या आक्रमणाविरोधातील एक जाहीर एल्गार ठरतोय। त्यामुळे पुन्हा जरांगे विरुद्ध हाके वादाचा एपिसोड नेमका कसा सुरू झालाय पाहूयात या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना प्रामुख्याने त्यांच्या संविधान विरोधी आणि बेकायदेशीर मागण्यांवर बोट ठेवले। हाके यांच्या मते भारतीय संविधानाने आरक्षण हे सामाजिक मागासलेपण, अस्पृश्यता आणि ऐतिहासिक अन्यायाचं निवारण करण्यासाठी दिलेलं साधन आहे। आरक्षण हा कोणताही गरिबी हटाव कार्यक्रम किंवा रोजगार हमी योजना नाही, परंतु मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील आर्थिक मागासलेपणाचं भांडवल करून संपूर्ण समाजाला ओबीसी प्रवर्गात घुसवण्याचा हट्ट धरून बसले, जो पूर्णपणे घटनाबाह्य आहे। जरांगे पाटील यांच्याकडून सतत केल्या जाणाऱ्या सगळे सोयरे या शब्दाच्या मागणीवर हाके यांनी अत्यंत कडाडून हल्ला चढवलाय। सगळे सोयरे या संकल्पनेला कायद्याच्या चौकटीत कोणतेही स्थान नाही आणि अशा प्रकारे केवळ रक्ताच्या नातेवाईकांच्या आधारे कोट्यवधी लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप म्हणजे ओबीसी समाजाच्या हक्कांवर दरोडा टाकण्यासारखा आहे। हाके यांनी सवाल केलाय की जर कोणत्याही शास्त्रीय आधाराशिवाय आणि पुराव्याशिवाय प्रत्येकालाच ओबीसी दाखले दिले जाणार असतील तर मग देशातील कायद्याचं आणि न्यायालयाचं अस्तित्व काय उरतं? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागच्या राजकीय हेतूवरही लक्ष्मण हाके यांनी अत्यंत खरपूस समाचार घेत टीका केली आहे। जरांगे पाटील हे स्वतःला केवळ समाजसेवक किंवा आंदोलक म्हणून घेत असले तरी त्यांच्या संपूर्ण हालचाली आणि मागण्या या विशिष्ट राजकीय शक्तींना फायदा पोहोचवण्यासाठी किंवा सरकारला वेठीस धरण्यासाठी सुरू असल्याचा आरोप आहे। जरांगे हे वारंवार उपोषणाचा इशारा देऊन सरकारला धमकावतायत आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारवर आपला अजेंडा लादण्याचा प्रयत्न करतात। हाके यांच्या मते ही शुद्ध ब्लॅकमेलिंग असून लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला थारा दिला जाऊ नये। जरांगे पाटील हे वारंवार मराठा समाजाच्या जनसंख्येचा आणि शक्तीचा धाक दाखवून ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू पाहत आहेत, ज्याला ओबीसी समाज कधीही सहन करणार नाही। हाके यांनी स्पष्ट केले की जरांगे यांनी किती वेळा उपोषण केलं तरी कायदा बदलत नाही आणि जोपर्यंत ओबीसींचे हक्क अबाधित आहेत तोपर्यंत अशा बेकायदेशीर मागण्या पूर्ण होऊ दिल्या जाणार नाहीत। या टीकेचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हाके यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला। महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात आधीच 350हून अधिक लहान मोठ्या अत्यंत मागास आणि वंचित जातींचा समावेश आहे। या जातींना केवळ 27% आरक्षण मिळतं, ज्यामध्ये आधीच प्रचंड स्पर्धा आहे। त्यात जर महाराष्ट्रातील लोकसंख्येने अत्यंत मोठा, शेतीवर वर्चस्व असलेला आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेला मराठा समाज कुणबी म्हणून समाविष्ट झाला तर मूळ ओबीसींचं अस्तित्वच धोक्यात येईल। हाके यांनी इशारा दिलाय की मराठा समाजाचं ओबीसीकरण झाल्यास गावागावांतील नाभिक, सुतार, लोहार, माळी, तेली, धनगर यांसारख्या बलुतेदार आणि 18 पगड जातींच्या तरुणांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कधीही संधी मिळणार नाही। मराठा समाजाचे उमेदवार आपल्या आर्थिक आणि सामाजिक ताकदीच्या बळावर ओबीसींच्या सर्व जागा लाटून नेतील आणि पुन्हा ओबीसी समाज एकदा मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला जाईल। हाके यांनी जरांगे यांच्या भूमिकेला ओबीसींचं वाटोळं करणारी क्रूर चेष्टा असं संबोधलंय। लक्ष्मण हाके यांनी केवळ आरक्षणाच्या कोट्यावरच नाही तर महाराष्ट्रातील राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरही जरांगे यांच्या भूमिकेचे वाभाडे काढले। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत राज्याच्या राजकारणावर, सहकार क्षेत्रावर, साखर कारखान्यांवर, शिक्षण संस्थांवर आणि सत्तेवर मराठा समाजाचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय। राज्यातील बहुतांश मुख्यमंत्री आणि मंत्री याच समाजातून आले आहेत। असं असतानाही केवळ काही लोकांच्या गरिबीचं कारण पुढे करून संपूर्ण प्रबळ समाजाला मागास ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय। हाके यांनी सवाल केलाय, जर मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारे ओबीसी प्रवर्गात आला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांवरही मराठा समाजाचेच नेते निवडून येतील। त्यामुळे ओबीसींचं राजकीय प्रतिनिधित्व पूर्णपणे संपुष्टात येईल आणि ग्रामीण भागातील सत्तेची केंद्रे पुन्हा एकदा जुन्या सरंजामशाही व्यवस्थेकडे सोपवली जातील, ज्या व्यवस्थेने वर्षानुवर्षे ओबीसी आणि बहुजन समाजाला दडपून ठेवलं होतं।
जरांगे पाटील यांच्याकडून सातत्यानं ओबीसी नेत्यांवर आणि आंदोलकांवर केल्या जाणाऱ्या वैयक्तिक विधानांवर आणि भाषेवरही लक्ष्मण हाके यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची भाषा ही लोकशाहीला धरून नसून ती अत्यंत प्रक्षोभक आणि समाजात दुही माजवणारी असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे। जरांगे हे वारंवार ओबीसी नेत्यांना आणि त्यांच्या हक्काची भाषा करणाऱ्यांना लक्ष्य करत आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात मराठा विरुद्ध ओबीसी असा उभा संघर्ष निर्माण होतोय। हाके यांनी म्हटलंय की जरांगे पाटील हे स्वतःला शांततावादी आंदोलक म्हणून घेतात, मात्र त्यांच्या विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला अशा प्रकारची जातीय तेढ परवडणारी नाही आणि जरांगे यांच्या या अहंकारी भूमिकेमुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवून निघतीये। लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील नेत्यांना आणि पुढाऱ्यांनाही या निमित्तानं आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलंय। मराठा समाजातील बहुतांश जनता जर आजही गरीब आणि वंचित राहिली असेल तर त्याला ओबीसी समाज जबाबदार नसून गेल्या 70 वर्षात ज्या मराठा नेत्यांनी राज्यावर राज्य केलं ते जबाबदार आहेत। या मराठा पुढाऱ्यांनी आपल्याच समाजातील गरिबांच्या हिताकडे दुर्लक्ष करून स्वतःची साम्राज्य उभी केली। आता स्वतःचं अपयश लपवण्यासाठी हे नेते जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे उभं राहून ओबीसींच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात। हाके यांनी स्पष्ट केलंय की मराठा समाजाला जर आरक्षण हवं असेल तर त्याने ते स्वतंत्रपणे घ्यावं। ओबीसींच्या हक्काच्या 27% वाटा मागण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण दिलंय, मात्र जरांगे पाटील यांना ते नको असून त्यांना ओबीसींमधूनच आरक्षण हवंय, यावरून त्यांचा हेतू शुद्ध नसल्याचं सिद्ध होतं। या संपूर्ण संघर्षात लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या एकतेची आणि प्रति आंदोलनाची मोठी हाक दिली आहे। जरांगे पाटील यांच्या प्रत्येक उपोषणाला आणि आंदोलनाला ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरून चोख उत्तर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। हाके यांच्या मते आता ओबीसी शांत बसणार नाहीत, कारण हा प्रश्न केवळ आरक्षणाचा नसून त्यांच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचा आहे। सरकारनं जर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला घाबरून किंवा राजकीय फायद्यासाठी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली किंवा मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली तर संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींचं अभूतपूर्व आंदोलन उभं राहील, ज्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल। हाके यांनी जरांगे यांच्या भूमिकेचा पुरता बुरखा फाडत ओबीसींच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला। या टीकेमुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा लढा आता एका नव्या आणि अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन ठेपला आहे। ब्युरो रिपोर्ट, इलेस मराठी।